नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्यामार्फत 18 डिसेंबर 2023 रोजी एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. जी.आर. काय आहे पहा. कुसुम योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंपाच्या लाभार्थ्याच्या शासन हिस्सापोटी अनुदान वितरित करण्याबाबत. म्हणजे आपणाला जो PM कुसुममध्ये सोलार पंप दिला जातो त्यासाठी फक्त आपल्याकडून 10% रक्कम लाभार्थ्याकडून घेतली जाते. 90% जी रक्कम आहे ती शासन ही जी आहे ती महाऊर्जामार्फत त्या कंपनीला वितरित करत असतं. त्याच्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी वितरित करण्यासाठीच हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पहा, राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान कुसुम देशभरात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक 31/1/2021 रोजी 1,00,000 नग सौर कृषी पंप आस्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे. सदर अभियानातील घटक ब अंतर्गत दरवर्षी 1,00,000 नग याप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 5,00,000 सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येणार आहेत. नवीन व नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याकरता PM कुसुम घटक ब करता एकूण 2,25,000 पारेषणविरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. राज्यात कुसुम योजनेअंतर्गत विविध लाभार्थ्यासाठी सुकाणू समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरीनुसार एकूण 1,03,800 सौर कृषी पंपासाठी कार्यादेश देण्यात आला असून त्यापैकी 68,570 सौर कृषी पंप महाऊर्जाकडून आस्थापित करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वसाधारण लाभार्थ्यासाठी 58,230 सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले आहेत. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता 1,03,800 सौर कृषी पंप हे आहेत जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 68,570 कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले आहेत आणि त्यामधील सर्वसाधारण म्हणजेच ओपन कास्ट कॅटेगरीसाठी 58,230 कृषी पंप आतापर्यंत बसवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठीचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यासाठीचा हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. आता जी काही राहिलेले कृषी पंप आहेत तेही लवकरच बसवले जातील आणि इथून पुढचं त्याचं जे काही अपडेट आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर देण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या जी.आर.ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तिथून तुम्ही हा जो जी.आर. आहे तो वाचून घेऊ शकता.